ये लाव ताकद. तू ताकद लाव की. लाव की जोर. अरे राणा बघा की ह्याला त्या रट्टे बघा कसं करतो. मला नाही याला त्या रट्टे. चला चला या बाहेर. अंजली जट्टा ऑइल घेऊन ये जा. चला बाहेर या. चला. अरे माझी मुलं आनंदी म्हणजे मी पण आनंदी. अरे मुलांना असं सुखी पाण्यासारखं आयुष्य दुसरं काही सुख नाही रे पोरांनो. आबा तुमच्या डोळ्यात पाणी. नाही ग पुरी. मुलांना असं लहानपणासारखं खेळताना बागडताना बघून मन भरून आलं बघ. मुलांचा आनंद तोच माझा आनंद. हो ना. मग आता पाहिलत ना तुम्ही तुमच्या मुलांना आनंदी. मग यापुढे तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा कायम आनंदच हवा. या चेहऱ्यावर दुःख निराशा चिंता काही नको यापुढे. चालेल. चालेल. आजवर कितीही अडचणी आल्या कितीही त्रास झाला तरी तुम्ही कायम आनंदी राहिला. चेहऱ्यावरचं हसू टिकवून ठेवलं. तसंच यापुढे आमच्यासाठी तुम्हाला असंच आनंदी राहायला हवं. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असंच टिकवून ठेवायला हवं. आम्ही सगळेजण तुमच्याकडे पाहून शिकत असतो. धीर एकवटत असतो. त्यामुळे तुम्हाला आमच्यासाठी पुन्हा पूर्वीसारखं व्हावंच लागेल. आबा तसंच राहायला पाहिजे बघा. आबा खरंच मला लई घोर लागला होता बघ बाई. पर देवानं ऐकलं. साहेबांचा हाल बघवत नव्हतं बघ. हो मलाही आबा उदास आहेत म्हटल्यावर खूप वाईट वाटत होतं. पण आता काही काळजी नाही. कालपासनं साहेबांच्या चेहऱ्यावर हसू फुलले बघ आता. आता हळूहळू बघा आपण या सगळ्यातनं कसं बाहेर पडू. आपण आबांवर झालेले आरोप सुद्धा मिटवून टाकू. तुम्हा पोरांचं मला लई कौतुक वाटते बघ. एवढ्या अडचणी आल्या तरी तुम्ही डगमगला नाहीसा. अगदी धीरानं वाट चालत राहिलासा हेच महत्वाचं. काही दिवस जातील कठीण पण सगळेच दिवस काही सारखे नसतात. पावसाळ्यात नाही का पाऊस पडून गेला की सगळीकडचं गवत झाडी झुडपं सगळं वाढतं आणि आपली वाट दिसेनाशी होते. पण पावसाळा संपला की परत वाट दिसायला लागते. तसंच आहे. अंजली मला आता खात्री झाली बघ. ह्या घराचं गेलेलं दिस तुम्ही पोरं मिळून परत आणशीला. हो मला ना नेहमी वाटतं गोदाका एक चांगली गोष्ट घडली ना की त्यामागे सगळ्यात चांगल्याच गोष्टींची रांग लागते. आणि तसंच होईल. कुणी आहे का घरात? अहो घरात कुणी आहे का? कोण आहे ग? कुणी ओळखीचं दिसत नाहीये. चल बघूया.
बोला की काय काम होतं काय? साहेब बाहेर गेल्यात. तुमच्या त्या दुसऱ्या सुनबाई कुठं आहेत? जरा त्यांना बोलवा बघू. काय काम होतं? अहो आता कामाशिवाय कशाला बोलवू आजीबाई? गोदा का वहिनी साहेब, आओ वहिनी साहेब. सकाळ सकाळ उगा कशाला हाका मारायला असा चंदे ते हो, पळून जाऊ नका लगेच. आणि जाऊन जाऊन जाणार कुठं? घरातच असणार नव्हतं मी. काय झालंय? पैसे आणि काय? कसले पैसे? अहो माझ्या कापडाचे पैसे. लग्नाचा बस्ता बांधला होता ना. लग्नाचा बस्ता? हो, 70,000 रुपये उधार आहे. ओ एवढ्या तेवढ्यासाठी सकाळ सकाळ असं दुसऱ्याच्या दारात जायला काय वाटत नाही का हो तुम्हासनी? हो, 70 रुपये नाही, 70,000 रुपये म्हटलं मी. आणि एवढंच जर एवढी तेवढी रक्कम वाटत्या तर मग देऊन का टाकत नाही? 17दा निरोप पाठवला पण तुम्ही ऐकलंच नाही. आता माझ्याकडे काय बी पर्याय नाही. बस मला तोंड वाजवायला लावू नका. काय झालं? नमस्कार साहेब, उधारी वसूल करायला आलोय. ओ आज पतूर गायकवाडांच्या दारात असं वसुली कराय कोण आलं नाही हा? पण मी आलोय की. हे बघा, तुमचं गायकवाडांचा रुबाब आता जरा बाजूलाच राहू द्या. मला माझं पैसे टाका बघू आधी. तसं बी आता तुमची लायकी काय लई राहिलेली नाही म्हणा. हो दादा, अहो जरा नीट बोला की. हो, अहो नीटच बोलत आलो आजवर. म्हणून तर आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला तुम्ही. गायकवाड गायकवाड म्हणूनच आजवर थांबलो. पण आता नाही. तसे बी आता जेरीला आल्यात म्हणा गायकवाड. पण मला नाही यायचं. हा, अहो धंदा आहे माझा. नीट बोला म्हणलंय ना. हे बघा, मला माझं पैसे द्या आणि मोकळं करा बघू. मला बी लई बोलायची हौस नाही आहे. ओ तुमचे पैसे तुम्हासनी पोचवू आम्ही. चला चुपचाप निघा हितनं. चुपचाप? चुपचाप काय चुपचाप? मी काय चोरी केली आहे का कर्ज काढले? हा, तसं बी तुमचं नाव खराब आहे म्हणा. एक मिनिट, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? का उगाच टोकाला जाऊन बोलताय? ओके, मी जर टोकाला गेलो तर लई महागात पडेल हा तुम्हाला. हे बघा, मला माझं पैसे द्या आणि हा विषय इथंच संपवा बघू. तेव्हा मोठ्या तोंडानं ढिगानं साड्या खरेदी केल्या होत्या यांनी. ऐपत नाही तर कशाला उगीच खरेदी करता काय माहित. ऐपत काढायचं काम नाही हा, आत्ताच सांगतो. असे तुमचे पैसे तोंडावर फेकू आम्ही. तर अहो कशाला लंब्या चौड्या बाता करताय? जरा कंडिशन बघा आधी स्वतःची. हे बघा, मला तुमच्याशी काय बी देणं घेणं नाही. मला माझं पैसे टाका बघू, मी जातो. किती पैसे झालं तुमचं? 70,000. ना ती आतली अंगठी. आबा तुम्ही थांबा. तुम्ही आज जावा, मी बघतो इकडचं. अरे मी कशाला आज जाऊ? बघू दे की काय. आबा मी आज जाऊ, मी बघतो. हे बघा दादा, तुमची जी काय उधारी असेल ती मी भागितो. तुका नाही नाही ते बोलायचं नाही आमच्या घरच्यांना. अहो तेच म्हणतोय मी. मला माझं पैसे टाका म्हणजे मी बोलणारच नाही काय. आणि जर नाही दिलं तर मग हे बघा,
उगाच मला राग आणू नका. हा, येतो. राणा भाऊजी, ते रेणूच्या लग्नासाठी कापड खरेदी केली का नाही, त्याची उधारी आहे हो. इतकी 70,000. अहो म्हणजे आता राणा भाऊजींच्या लाडक्या बहिणीचं लगीन होतं का नाही, आणि राणा भाऊजींनीच सांगितलं होतं माझ्या बहिणीचं लगीन एकदम धूमधडाक्यात झालं पाहिजे म्हणून. अहो राणा भाऊजी म्हणलं म्हणून तर एवढी खरेदी केली ना आम्ही. राणा भाऊजी आता आम्हाला काय माहिती आपली अशी कंडिशन होईल म्हणून. हे असलं काय माहिती असतं तर आम्ही खरंच खरेदी केलीच नसती हो. पण आम्ही जे काही केलं का नाही ते आपल्या घराच्या इज्जतीसाठी आणि तुमच्यासाठी केलंय बघा. अच्छा, म्हणजे घरच्या इज्जतीसाठी तू आणि तुझ्या मम्मीने हो म्हणून साड्या खरेदी केल्या, आणि त्या बी 70,000च्या. हे बघा, तुम्हाला जर झेपत नसेल तर आमचा पप्पा फेडतील समजे पैसे. तुम्ही गप राहा. अगं बघितलं राणा भाऊजी, आम्ही आपल्या घराच्या भल्यासाठी काही बी करायला गेलो का नाही की असा राग काढतात बघा आमच्यावर, असा जाळ काढतात. नाही, या घराला का नाही आमची काही किंमतच राहिलेली नाही. हेच घर आहे. वहिनी, वहिनी, थांबा की हो. राणा दा, अरे जाऊ दे, उगाच फुकटची नाटकेत नुसती. सूरज, तू जा ना समजवतेस जा. अरे राणा दा, समजवण्या पलीकडचं मॅटर आहे. ठीक आहे, मी जातो. अरे थांब की, थांब. तुझं ऐकणार नाही ते मीच बघतो काय ते. मला झेलायला पाहिजे तुझं. काय नाटक बस बाई आहे हा. अगं मगाशी रडत होतीस आणि आता इथे टाइमपास. नेल पॉलिश लावती. सरडा बी एवढ्या लवकर रंग बदलत नाही. मग आता आयुष्यभर डोळ्यामध्ये आसवं घेऊनच फिरायचं काय आम्ही, ते बी तुमच्या गरिबीसाठी. चल, जमणारच नाही आपल्याला. तुला नुसतं दुसऱ्याच्या जीवा उड्या मारता येतात बघ. उड्या काय त्यात, ते आम्ही तुमच्या लाडक्या बहिणीसाठीच केलंय ना व. अगे जरा तरी शरम कर की. स्वतःसाठी आणि स्वतःच्या मम्मीसाठी 70,000ची खरेदी करायला लाज वाटली नाही काय. हे बघ सूरज, ते आम्ही गायकवाड घराण्याचं नाव मोठं व्हावं का नाही म्हणून केलं. परत तेच. अगं तू काय डोसक्यावर पडलीस काय, आणि आगाऊपणा करत दुकानदाराला काय म्हणलीस तू. तिथं आमची लायकी निघालती, मग आम्ही गपचूप ऐकून घ्यायचं. घ्यायचं ऐकून का? कपाळा पडत नाही अंगावर. आणि स्वतःची पडकी बाजू असली की नाही मग ऐकूनच घ्यायचं. ए, तुम्हा गायकवाडांची बाजू पडती असल, आम्ही जाधव घराण्यातले आणि आम्ही कधीच पडती बाजू घेत नसतोय. एवढाच माज असेल की नाही तर पहिलं पप्पाकडे जायचं पैसे आणायला आणि उधारी भागवायची. तसं बी स्वतःसाठीच खरेदी केल्यास ना मग. 50 येळा आणू, आम्हाला काय तुमच्यासारखी भीक लागलेली नाही. बघूया किती हिंमत आहे जाधव घराण्याची. हा, उधारी भागवायची मग लायकी कळते तुमची. आम्हाला चॅलेंज देऊ नका सूरज. चॅलेंज बिलेंज नाही, लायकी दावालोय तुझी. आणि एवढीच मानाची असेल की नाही पहिलं पैसे घेऊन ये. आणतोच आता आणि त्या दुकानदाराच्या तोंडावर फेकून मारतो, मग समजा जाधवांची लायकी काय येते. समजलं काय रे तू आम्हाला शानपणा दावतोय. अव नाही, ते कवापासून रडायला ती. अव 2 तास झालं डोळ्यातनं पाणी व्हायला त्यांचं. मी किती बी समजवलं तरी बी समजणं झालं ती. अव नाही हो, अव त्या रडायचं थांबणार बघा. आता मी काय करू सांगा. काय म्हणलं सा. एवढं झालंय तरी काय रडायला. तिची मम्मी जिद्दी आहे म्हणा. अव रडू नका सा असं म्हणाली तुमची मम्मी. अव नाही, ते रडायचं थांबणार बघा. फोन दे तिच्याकडं. फोन देऊ. हा, नाही, ते ताईसाब रडायला ती, लय रडायला ती, थांबच न झालं ती. अव आता ते रडत रडत कशी बोलणार. मग बस म्हणावर रडत, मला काम आहेत घरात. अव नाही 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 नाही, थांबा. अव तिला म्हणाव नाटक बंद कर आणि तू फोन ठेव बघू. थांबा. ताईसाब घ्या की फोन.
अहो ते खेळायलेत फोन. हा. आवाज तिकडे जीव द्यावं वाटायलाय बघ आता. आता काय झालं अजून? काय झालं म्हणजे या घरात आल्यापासून कुणी बी आमासनी इज्जत देत नाही. समधी आपली येता जाता हडतूड करतात आमासनी. इतके दिवस तू बोललीस, आता कर सहन, होईल हळूहळू सवय. ते नव्ह ग मम्मी, पण या घरातले समजे का नाही आमासनी हाकलण्याचं कारण शोधायला, आणि आता ते कारण त्यासनी मिळालंय बघ. कुठलं कारण? अगं ते साड्यांची उधारी बाकी आहे ना व. ते दुकानदार रट लावून बसलाय पैशासाठी. तुझ्या नंदुडीला नाही नाही ते बोलून गेला बघ त्यो. अगं उधारी त्यांची, पण तुला का बोलून गेला त्यो? अगं पण उधारी आपण केल्या ना व मम्मी. आपण? त्या रेणूच्या लग्नासाठी आपण भारी भारी साड्या घेतल्या होत्या, त्याची उधारी. मग आता ग मग काय, आम्ही सांगितलं आम्ही आमच्या मम्मीकडनं पैसे घेऊ आणि असं तोंडावर फेकू. उधारी तू केलीस, तू बघ, माझा काय संबंध? त्यातल्या 4 साड्या मम्मी तू घेतल्या होत्यास, इसरल्यास काय? ए, त्या आहेराच्या साड्या होत्या. आता आहेराच्या साड्यांचे पैसे बी तू आपल्या मम्मीकडून घेणार वय? ते काय आम्हासनी माहित नाही मम्मी. आम्हासनी पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत, नाहीतर खरंच आम्हासनी जीव द्यायला लागल ग मम्मी. ए, तुझं तू बघ, माझ्याकडे पैसे मागायचे नाहीत. मम्मी आम्हासनी पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. मिळणार नाहीत म्हणजे नाहीत. का मिळणार नाहीत? आणि नाही मिळाले तर आम्हासनी हाकलून काढतील या घरातनं. ठेव फोन तू. आम्ही घरी येतोय, पैशाची तजवीज करून ठेवू. नाही, आम्ही उद्या दुपार पतुरी येतोय मम्मी. जा तिकडं. काय सांग, आता आजपासून मी इथं आतमध्ये झोपून हवं. अहो रातभर का नाही लई बाहेर डास चावतोय आता बघ. काय म्हणल्यास? अहो म्हणजे रातभर तिथं झोपत्यास बाई तू, तरीच म्हणलं आम्हाला डास कस काय चावत्यात. हे बघ चंदे, तुला तिथं बाहेर बसून डास मारण्याची जबाबदारी दिल्या. जर आता परत झोपताना दिसल्यास का नाही तर खरंच कंबरड मोडून हातात देईन बघ. अहो ताई साहेब असं काय करतायचा? मी तुमच्यासाठी एवढं फोनवर नाटक केलं, त्याचं काय? तुम्ही तुमचा शब्द पाळला. काय नाटक केलं? काय उपयोग नाही तुझ्या नाटकाचा. एक पैसा द्यायला तयार नाही आमची मम्मी. ताई साहेब, ते तुम्ही आणि तुमची मम्मी बघून घ्या. मला काय नाही वाटत, मी इथं झोपणार. लई शांतपणा करायलास ना ग तू, लई शांतपणा करायलास. आता उद्यापासून दिवसभर तिकडची समधी दगड उचलायची आणि रातभर डास मारायची, हे तुझं काम. ठीक आहे, चहा गरम करून आण. चल अहो ताई चल साहेब, जा, निघ 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 ताई साहेब, निघ म्हणलंय ना बा. आमच्या खोलीत झोपत्या. राणा, हे राणा, राणा. हाक मारलीत. वय बस. बोला की. अरे आपल्या दारावर कुणीतरी पैसे मागायला येते, ते बरं दिसतं वय. आबा, मी काय बी काळजी करू नका आणि लक्ष बी देऊ नका. अरे आपल्या घरावर पैसे बुडवीचा कुणीतरी आळ घेते आणि मी लक्ष न देऊन कसं चालेल? आबा खरंच सांगतोय, तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका आणि मनात विचार बी आणू नका. राणा, तू म्हणत असशील तर मी परत पहिल्यासारखा गप गप राहू का? अहो, नाही आबा, अजिबात नाही. मग तुम्ही गपगप होता तेव्हा आमचं काय झालं आम्हालाच माहित आहे. अहो घशाखालने एक घास बी उतरला नाही. मला ते कळत होतं आणि कळत नव्हतं बी असं समज. पण आता ती निराशा मरगळ समद बाजूला करून मी उभं राहायचं ठरवलंय. तुम्हीच परत उभं केलं तर मला. अरे जसं घराची काळजी करण्याचं काम तुमचं आहे तसंच माझं बी आहे, बरोबर ना? मग बोलू दे मला. हे बघ, आजवर आपल्या घरावर कोणाचे पैसे बुडवल्याचा उधारीचा आरोप झाला नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचा आळ आलाय तेवढा पुरे. आपल्यामुळं पुन्हा गरीबाचे पैसे बुडायला नको. काहीतरी करून त्या दुकानदाराचे पैसे भागवायची सोय करायला पाहिजे. आबा, मी 1-2 दिवसात त्याची काहीतरी सोय करतो, काय बी काळजी करू नका. हे बघ, आता नव्याने सुरुवात करायची ठरवली नव, तेव्हा आता ती निराशा मरगळ वाईट साईड विचार अजिबात नकोय. आबा, मी 1-2 दिवसात सोय करणार म्हणजे करणार.
आबांना तर सांगितलंय 1-2 दिवसात पैशांची सोय करतो, पण कसं करायचं?